बेरोजगार तरुण जर आत्महत्या करायला लागले तरी सरकार त्याकडे लक्ष देत नाही। विरोध केला तर एखाद्या तरुणाला मरेपर्यंत मारलं जातं तरी सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही। एक नाही तर 12 भानगडी। कुठल्या मुहूर्तावर यांनी सरकार स्थापन केलं मला माहित नाही। जेव्हापासून बसलंय तेव्हापासून ब्रेकिंग न्यूजच सुरू आहे। मगाशी कोणतरी बोललं इथं कोयता गँग आहे, कायदा सुद्धा आहेच कुठे? कोणतरी आशीर्वाद देतो, त्याच्या पाठीमागं उभा राहतो, त्याला राज्याश्रय मिळाला जातो आणि त्या राज्याश्रयाच्या माध्यमातून मतदान घेण्यासाठी त्यांचा वापर केला जातो। हा इतिहास काही वर्षापासून निवडणुकीला जिंकण्याचा फंडा म्हणून वापरला गेला। अरे महाराष्ट्रामध्ये कोयता गँग, पुण्यामध्ये कोयता गँग तर या ठिकाणी गाजवते। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यापासून सगळेजण सांगतात यांचा बंदोबस्त करू, याला मोकोका लावू, तरी सुद्धा गँग चालूच आहे। आणि याचाच आधार घेऊन आमच्या विधिमंडळामध्ये चंडी बंदी गँग पण वाढायला लागलेली आहे।